शिवाजी महाराज, ज्यांचं नाव ऐकताच छाती अभिमानाने फुलते आणि मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीला सुद्धा 10 हत्तींचे बळ मिळते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम माझा आणि ह्या रंगमंचाचा मानाचा मुजरा. आज त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी मला दिल्याबद्दल सखल मराठा समाज मुंबई दक्षिण यांचे मी सिद्धी गणेश निकम मनापासून आभार मानते. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर बरसला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. जेव्हा भक्त हो 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, धैर्याने, शौर्याने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर पावलांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. त्या काळात अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. अनेक स्त्रियांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशाच वेळी महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, झगमगता पेटचा अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते त्या शिवाजी राजाला, ज्याने मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवरायांचा जन्म झाला आणि अंधारात सांसळणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचा किरण पसरला. शिवरायांचे अवघे 12 वर्षांचे वय, शिवरायांचे बालपण आणि माँसाहेब जिजाऊ, शहाजीराजे आणि शिवराय बेंगलोरात होते. त्या काळी लोककल्याणकारी राज्य घडावं, स्वराज्यावर होणारा अन्याय अत्याचार संपावा म्हणून माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी आपला प्रपंच बाजूला ठेवला आणि स्वराज्याचा संसार उभा करण्यासाठी सगळ्यात मोठं पाऊल उचललं. ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत बेंगलोरात राहणार आणि कर्नाटकाचा प्रांत घडवणार आणि धाकटे पुत्र शिवाजीराजे माँसाहेबांसोबत महाराष्ट्रात जाऊन स्वराज्य घडवणार आणि भविष्यात कर्नाटक आणि महाराष्ट्राचं विशाल साम्राज्य उभं राहणार. ठरलं. माँसाहेब जिजाऊ आणि शिवबा पुण्याला जायला निघाले सुद्धा, पण तेव्हा ह्या पित्याकडे पुत्राला द्यावं असं काहीच नव्हतं. होतं एक ध्येय, एक स्वप्न, महत्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा आणि प्रेरणा. शहाजीराजेंनी शिवबांना त्यांनी तयार केलेली राजमुद्रा दिली. त्यावर लिहिलं होतं, प्रतिपक्षचंद्र लेखेव वरदेशूर विश्ववंदिता शाह सलो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि भविष्यात तुमचं राज्य विश्वाला वंदनीय होईल. इथे विश्वास होता बघा. अजून राजे बेंगलोरातच आहेत, अजून ते पुण्याला पोहोचलेही नाहीत, स्वराज्याला अजून आरंभ झालाही नाही, पण तरीही शहाजीराजांची खात्री आहे की भविष्यात शिवरायांचं स्वराज्य घडेल, उभं राहील आणि ते स्वराज्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि ते राज्य विश्वाला वंदनीय होईल. की तो विश्वास होता. शहाजीराजेंनी शिवबांना एक छोटं मंत्रिमंडळ दिलं आणि सांगितलं, ध्यानी घ्या राजे, आज तुमच्याकडे हे छोटं मंत्रिमंडळ आहे, पण तुम्हाला उद्या सगळ्यात मोठं मंत्रिमंडळ उभं करायचंय. आणि त्यानंतर शहाजीराजेंनी शिवबांना सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली. त्यांनी दिला एक भगवा ध्वज आणि सांगितलं, राजे तुमच्या उद्याच्या स्वराज्य
नाही कधी सांगितलं. शहाजीराजे म्हणाले, ध्यानी घ्या राजे, हा भगवा ध्वज हातात घ्यायचा आणि तो पेलायचा म्हणजे काही खायचं काम नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जबाबदारी पेलणं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आणि म्हणाले, कारण हा भगवा साधा सुद्धा नाही, हा भगवा भगवान श्री रामकृष्णांचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणणाऱ्या आणि रणागडावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, हा भगवा पराक्रमाचा, हा भगवा शौर्याचा, हा भगवा अभिमानाचा, हा भगवा स्वाभिमानाचा, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा. आणि म्हणूनच तुमच्या स्वराज्यात राजे हा भगवा फडकू द्या. पित्यानं पुत्राच्या मनात स्वप्न पेरलं, इच्छा पेरली, आकांक्षा पेरली आणि तेच स्वप्न घेऊन शिवबा स्वराज्यात आले. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य कारभार हाती घेतला. लोकांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी पुणे, मावळ ह्यासारख्या प्रांतात शिवराय फिरले लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारजी देसाई अशा अनेक सहकाऱ्यांनी शिवरायांसाठी प्राण द्यायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायांनंतर सुद्धा अनेक राजे उदयास आले. पण सगळ्यात आदर्श राजा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी राजा. कारण त्यांचे स्वराज्याप्रती असलेली प्रेम, निष्ठा, इच्छा आणि महत्वाकांक्षा. शेतकऱ्याच्या भाजीला सुद्धा कोणाचा हात लागता कामा नये, पण स्त्रीला आई समान मानलंच गेलं पाहिजे असं महाराज सगळ्यांना ठामपणे सांगायचे. शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे, पर स्त्रीला आई समान मानणारे शिवराय खरोखरच आदर्श राजा होते. शिवराय आपल्या मावळ्यांशी खूप प्रेमाने, आपुलकीने आणि मायेने वागत. ऊन, वारा, पाऊस ह्याची तमा न बाळगता शिवरायांनी रयतेसाठी काम केलं. आणि म्हणूनच आज आपण सगळे अभिमानाने म्हणतो की आपला राजा हा आपला नाही, सगळ्यांचा, रयतेचा राजा होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. कुटुंबाला विसरून रयतेची काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता. आपले शिवराय हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते. अंधारातून प्रकाशाची वाट काढत, शत्रूंशी लढा देत, प्रत्येक संकटावर शिताफीने मात करत शिवरायांनी स्वराज्य स्वीकारलं आणि गुलामीला नाकारलं. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. शिवरायांबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्दांना अर्थ आणि अर्थांना शब्द कमी पडतील. त्यांच्याबद्दल बोलायला एक तास काय, एक दिवस ही अपूर्ण पडेल. कारण त्यांचं कर्तृत्व होतच इतकं मोठं. शेवटी एकच सांगते, जे 65 किलोची तलवार वापरतात त्यांचं नाव येसाजी. जे 65 किलोची तलवार वापरतात त्यांचं नाव येसाजी. जे 2000 शत्रूंशी लढतात त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंज देतात त्यांचं नाव तान्हाजी. 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतात त्यांचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतात त्यांचं नाव धनाजी. धाड्या वाघासमोर उभं राहून त्याला उभं थांबतात त्यांचं नाव छत्रपती संभाजी. आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं कवच बांधतात, स्वराज्य निर्माण करतात ते आपले राजे छत्रपती शिवाजी. बोला छत्रपती